रामकृष्ण हरी. तर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तुम्ही विचार करत असाल शुभांगी रोज गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार असं म्हणणारी शुभांगी आज एक आहे की रामकृष्ण हरी असं का म्हणते. तर त्याचं कारणही खास आहे. कारण मी चालले आहे दिंडीला पायी त्र्यंबकेश्वरी. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण दिंडी बघायला. तर आता आम्ही जिथून दिंडीचं प्रस्थान होणार आहे तिथे आलो आहे आणि इथे रसकडे माझा बोजा आहे तो चाललाय गाडीत टाकायला. त्याप्रमाणे इथे गाडीत बोजे टाकायचं काम चाललंय आणि ज्यांना दिंडीला जायचं ते लोक इथे जमा झालेले दिसत आहे. तर आता आम्ही मंदिरात जाते आणि इथून पुढे तुम्हाला मंदिरातलं भजन वगैरे ऐकायला येईल. सिन्नरमधील गावठा भागात हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर इथून दिंडीला प्रारंभ झाला. प्रवास आमच्या आईंचा दिंडीमध्येच बघा. तर अशा प्रकारे विठ्ठल मंदिरामध्ये भजन झालं आणि वारकऱ्यांचं प्रस्थान आता दिंडीच्या दिशेने होत आहे. तर तुम्हाला मी सगळे वारकरी दाखवते प्रस्थान करताना दाखवते. तर नाशिक पुणे हायवे हा मुलगा बिस्लरीच्या पाण्याची वाटप करत आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आमची दिंडी सिन्नरपासून निघाली. साधारणतः 3-4 किलोमीटरपर्यंत आल्यानंतर आम्ही इथे एका पेट्रोल पंपावर थांबलो आहोत.
तर ते कशासाठी थांबलो आहे ते नेमकं मला पण माहीत नाही. तर पुढे बघूया कशासाठी थांबलो आहेत आणि तुम्हाला पण मी ते सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चौकशी केल्यानंतर मला असं समजलं की इथे वारकऱ्यांना नाश्ता असतो. तर हे बघा इथे भरपूर साऱ्या बिस्लरीच्या बाटल्या ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर प्लेट्स आहे आणि वाढण्यासाठी बादल्या वगैरे आणि पाव आहे आणि पातेल्यामध्ये बहुतेक मिसळ असावी. तर असं सगळं तयारी इथे यांनी वारकऱ्यांच्या नाश्त्यासाठी केलेली आहे. हे बघा खूप सारे पाव आणि खूप साऱ्या बिस्लरीच्या बाटल्या इथे ठेवलेल्या आहे. तर हे बघा इथे वारकरी बसले नाश्ता करायला. तर छान मिसळ पाव शेव कांदा मस्तपैकी वारकऱ्यांचा नाश्ता चालला आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. सगळ्यांचे फोटो येतील. तर सगळे वारकरी मस्तपैकी मिसळ पावच्या नाश्त्याचा आनंद घेत आहे. हे बघा रामकृष्ण हरी माऊली. मिसळ पाव कशी माऊली? तर आता आपण आहे ना पेट्रोल पंपाचे संचालक रामकृष्ण हरी. आपलं नाव माऊली? अच्छा. तर तुम्ही किती दिवसापासून हा उपक्रम राबवता? तुम्ही खूप खूप पुण्याचं काम करता आणि कसं सगळ्या वारकऱ्यांना खूप छान वाटतं. तर धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर हे बघा इकडे महिला वर्ग बसले नाश्ता करायला. हे बघा मिसळ पाव कशी झाली आहे माऊली? नाही का? थांबा मग येईल. थांबा ना. रामभाऊ लोणारे यांचा धन्यवाद. म्हणजे सत्कार करताना आपले दिंडीचे काय नाव आपलं? उपेंद्र गोळे सर भाऊ त्यांचा सत्कार करताय आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना मन तृप्त नाश्ता दिल्याबद्दल धन्यवाद. नाश्ता करून झाल्यावर इथे सर्व वारकऱ्यांना चहा देण्यात आला आहे. तर सगळे वारकरी मस्तपैकी नाश्ता करून तृप्त झाले आहे आणि सगळेजण आता मस्त चहाचा आनंद घेत आहे. चहा करता करता वारीतल्या गप्पा छप्पा सगळ्यांच्या चालल्या आहे. माऊली नाश्ता कसा झाला सगळ्यांचा? नाश्ता कसा झाला? नाश्ता एकदम भारी. बरं. आणि चहा? रामकृष्ण हरी मंडळी. कसं वाटतं वारीमध्ये? कसं वाटतं सगळ्यांना? आहे की नाही? आणि संसाराचा जणू काही विसर पडतो, होय की नाही? तर सगळे वारकरी मस्तपैकी चहा पित आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तर आता चहा पाणी झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास आमचा सुरू करू. तुम्हाला मी दाखवते पुढे काय काय झालं ते. नाश्ता करून झाल्यावर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. नाशिक पुणे रोडने आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आता जात आहे. अशा प्रकारे नाशिक मार्गे आमची दिंडी चालली त्र्यंबकेश्वरकडे आणि घाटातून आता प्रवास चालू आहे आणि वारकऱ्यांचं सतत नामस्मरण भजन चालू आहे. हे बघा तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल आणि उन्हाचा विचार न करता वारकरी सतत चालत आहे. अशा प्रकारे आम्ही साधारणतः पेट्रोल पंपापासून 4 ते 5 किलोमीटर पुढे आलो आणि एका ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेलो आहोत. ते सगळ्या महिला मी तुम्हाला दाखवते. सगळ्या महिला इथे आराम करत आहेत आणि थोडा वेळ विसावा करावा म्हणून आम्ही ते हॉटेलजवळ सूर्या गार्डन जवळ आम्ही थांबलोय आणि भजन वारकरी मंडळीचं भजन चालू आहे. बघा तुम्हाला दाखवते. तर इथे वारकरी मंडळी उन्हातानात भजन करत आहे. बघा उन्हाचा खूप तडाखा झाला आहे.
महिला वर्ग किती उत्साही मस्त भजन कीर्तन नाच गाणं करून मस्त दंग झाले तर अशा प्रकारे थोडा वेळ विश्राम घेऊन आता दिंडी पुढच्या रस्त्याला चालली आहे. सगळ्या वारकऱ्यांनी थोडा वेळ आराम केला आणि वारकरी हळूहळू चालले. हे बघा ह्या तुळस घेतलेल्या पाचोरे मावशी आणि सर्व आमचे नातेवाईक मित्रमंडळी आहे. हे बघा आणि सगळ्यांना खूप मस्त वाटतं दिंडीमध्ये, कारण आपलं घरी तर रोजचं कामच चालू राहतं. स्वयंपाक धुणं भांडी महिला वर्गाला सगळी कामं करावी लागतात, पण मग 4 दिवस तेवढं देवाचं नामस्मरण होतं असं सगळ्यांना वाटतं आणि मग महिला निघतात आनंदाने यात्रेला. हे बघा सर्व वारकरी चालले रस्त्याने आणि भजन चालू आहे सारखं. आणि इथे दिंडी चालत असताना वारकऱ्यांसाठी पाण्याच्या बिस्लरीच्या बॉटल हे भाविक देत आहे. नाव काय दादा तुमचं? नाव काय तुमचं सांगा. राजेंद्र चतुर वरंदळमाळा सिन्नर. अरे बापरे बापरे, हे तर आमच्याच गल्लीतलं आहे राजेंद्र चतुर. तर हे आपल्याला बिस्लरीच्या पाण्याची वाटप करताय. तर हे बघा पाण्याचं वाटप ते सगळ्या वारकऱ्यांना करताय, कारण उन्हातान्हात वारकऱ्यांना चालायचं असतं आणि पाणी खूप गरजेचं असतं. ही लोकांची धारणा असते. तर वारकऱ्यांसाठी पोहे आणि चहा माऊली वाटप करताय. हे बघा तुम्ही पाहू शकता. तर ताई दरवेळेस तुम्ही करता की वारकऱ्यांसाठी तुम्ही दरवर्षी नाश्ता बनवता? काय नाव तुमचं? हां, तर मीराताई नळे आपल्या बरोबर. त्यांनी वारकऱ्यांसाठी वैशाली टुशी आपल्या बरोबर आहे. त्यांनी मस्त पोहे करून आणले. हे बघा. हो ना, पहिल्या दिंडी म्हणजे बऱ्याच दिंड्या त्र्यंबकेश्वरी जातात, तर त्यांनी अगोदर पण एका दिंडीसाठी दिल्या. ही पण दिंडी त्र्यंबकेश्वरी चालली आहे. सगळं नाशिकच्या सर्व भागातून सर्व वेगवेगळ्या खेडोपाड्यातून त्र्यंबकेश्वरी दिंडीचं प्रस्थान होत आहे. तर आमच्या उजव्या साईडनी दुसरी पण दिंडी चाललेली बघू शकता. तर ही दिंडी आहे किंदेवाडीची. तर साधारणतः चिंचोलीच्या पुढे शेरावली दूध संकलन केंद्र. तर अशा प्रकारे पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला असं हरिनामाचा गजर करत आता आमची दिंडी पोचली आहे. कोणतं गाव भाऊ आहे? तर चिंचोली येथे पोचलेलं आहे आणि सगळे वारकरी विश्रामासाठी थोडा वेळ बसलेले आहे. तुम्हाला मी दाखवते. नाही ठीक आहे. हे प्रवचनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते. सर्वजण प्रवचनासाठी छान बसलेले आहेत. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण
इथं किरण यादव महाराज आमच्यासोबत आहे. त्यांनी आम्हाला प्रवचनरूपी सेवा आमच्या दिंडीमध्ये त्यांनी अर्पण केली. तर त्यांचं यांची प्रवचन ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आज या सेवेसाठी निवडलेली आहे. माऊली या ओवीमधून श्रवणाचं लक्षण सांगू आपण सुखाशी कसं पात्र होईल. ओवीवरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक व्यक्तीचा अगदी कर्तव्य असतं. त्या नियमाप्रमाणे तीन निमित्ताने आपण जर चालून आपण दमलो आहोत थोडस आणि काहीतरी वारकऱ्यांची सेवा करावी, काहीतरी आपल्याही वाट्याला थोडस पुण्य यावं म्हणून हरिभक्त परायण वैकुंठवासी पांडुरंग गिरू दराडे यांचं तर दादा कुटुंबियांनी इथे आमची जेवणाची व्यवस्था केली आहे आणि छान त्यांनी आम्हाला मस्तपैकी जेवण दिलं आहे. मला दाखवते त्यांनी काय जेवण दिलं. जेवणासाठी छान आमटी, भात, भरीत, चटणी, बाजरीची भाकरी, ठेचा असं मस्त जेवण आहे आणि सगळेजण जेवायला बसले. हे बघा भजन चालू आहे, तुम्हाला ऐकू येत असेल. तर आता सगळे वारकरी मंडळी जेवणासाठी बसलेली आहे. हरे राम 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 हरे हरे. ऐका. श्री क्षेत्र शिन्नर हे श्री क्षेत्र श्री त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी सोहळा. हा सोहळा आपल्या दिंडीचे गुरुवार, आपल्या सर्वांचे गुरुवार आहे, जे आता किरण महाराजांनी सांगितले. आपले गोपनीय बाबा होणारे यांच्या प्रेरणेने हा सोहळा अखंड चालू आहे आणि आजच्या या सोहळ्याच्या दुपारची जेवणाची व्यवस्था आपल्या चिंचोली गावातील दराडे वस्तीवर आपले हे संजीव दराडे यांनी हे दुपारचं जेवण आयोजन केलेलं आहे. आणि ह्या अन्नदात्यांना सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने अखंड ऐश्वर्य लाभो अशी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या विनंती करतो. प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं पितामह हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर माऊली दराडे. तर पहिल्यापासून आपण ही सेवा 10 वर्षापासून ते सिंगापूरमध्ये दरवर्षी असं छान स्वागत करतात आणि आपण छान स्वागत केलं. आम्हाला सगळ्यांना जेवण तर अशा प्रकारे दराडे कुटुंबियांच्या इथे आम्ही जेवणं वगैरे केली आणि सगळ्यांची छान जेवणं झाली मस्तपैकी. कारण जेवण चालू असताना जेवणाचं मंत्र वगैरे चालू होते, त्यामुळे तुमच्याशी मला मोकळेपणाने बोलता आलं नाही. तरी जेवणामध्ये आमटी, भात, बाजरीची भाकरी, भरीत आणि ठेचा आणि छान जेवणं झाली आणि इथून पुढे आमची दिंडी पुढच्या प्रवासाला निघाली. चला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सांगोळ झालं त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाच्या
इथे वारकऱ्यांसाठी पिशवीचं वाटप चालू आहे. तर कोण कुठल्या पद्धतीने दान करतं, कोण कुठल्या पद्धतीने दान करतं, कारण पिशवी पण ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माऊली काय नाव आपलं? राजेश्वर पांडुरंग जाधव. तर राजेश जाधव आहे इथे. तर अच्छा, दादांची माझी कंटिन्यू वारी 5 वाजता मी मंदिरात असतो दरवारी. अरे बापरे, हे बघा हे विठ्ठलाचे कट्टर भक्त आहे आणि हे सर्व वारकऱ्यांना पिशवीचं वाटप करत आहे. माझ्या वारीला 7 वाजता असतो राम. तर इथे सर्व वारकरी थोड्या वेळ बसले आहे, कारण ऊन असो काही असो कंटिन्यू चालावं लागतो आणि अर्थातच चालून थकायला होतं. तर इथे रस्त्याने बरेच लोक बोलवतात स्वागतासाठी. तर बोलवतात, चहा पाणी वगैरे देतात. तर आता आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आहोत, तुम्हाला दाखवते सर्वजण. या पद्धतीने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी छान रांगोळी इथे काढलेली दिसत आहे. हे बघा, वारकरी येणार म्हणून छान सुस्वागतम वेलकम करण्यासाठी नुसतं रांगोळी काढलेली दिसत आहे. तर थोड्या वेळ विश्राम केल्यानंतर दिंडी परत पुढच्या प्रवासाला निघालेली आहे. विठू माऊली ज्ञानोबा माऊलीच्या गजरा. आम्ही आता नाशिक रोडजवळील मयुरेश्वर मंदिरात पोहोचलो आहे आणि सगळे वारकरी मंदिरात मस्तपैकी बसले. हे बघा, इथे मयुरेश्वर म्हणजेच गणपतीचं छान मंदिर आहे. तर महिला भाविकांची, पुरुष भाविकांची इथे गर्दी झालेली मंदिरात तुम्हाला दिसत असेल. गणपती बाप्पांची सुंदर आकर्षक मूर्ती इथे आहे आणि सगळेजण इथे दर्शनाला आले आहेत. तर इथे सुंदर गणपतीचं मंदिर आहे आणि हे बघा गणपती बाप्पा, मयुरेश्वर गणपती मंदिर असं आहे. तर इथे मयुरेश्वर मंदिरामध्ये सर्व वारकऱ्यांना चहा आणि बिस्किटाचं वाटप करण्यात आलं आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळे वारकरी चहाचा आनंद घेत आहे. बघा, सगळ्या महिला वारकरी मस्तपैकी चहा आणि बिस्किट त्यांना दिले सगळ्यांना. बघू बिस्किट तुमचे. हे बघा, सगळ्यांना बिस्किटाची आणि चहाची वाटप केली आहे. तर अशा प्रकारे लोक इकडं पण फिरवा, इकडं बघा, आम्हाला पण चहा बिस्किट दिलं, आम्हाला धन्यवाद. बघा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. आम्ही चहा पितो. हो हो हो, हे बघा सगळे वारकरी किती खुश दिसत आहे. एवढा दिवसभर उन्हात चालून आले पण सगळ्यांचा चेहरा बघा किती आनंद आहे. आणि तर गणपती मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे छान भाजीपाला आहे. हे बघा, भाजी विक्रेता बसलेले आहे आणि मस्त ताजा फ्रेश भाजीपाला इथं दिसतोय. असं वाटतं छान पिशवी घ्यावी आणि मस्तपैकी भाजीपाला घ्यावा. हे बघा, आता मंदिरातून निघाले आम्ही जरा फ्रेश होऊन चाललोय आणि मस्त भाजी विक्रेते इथे बसलेले. इथे दारणा नदीवरून आम्ही आता मार्गक्रमण करत आहोत. तर इथे बघा, तुम्ही बघू शकता भगवान शंकराची मोठी मूर्त आहे आणि आजूबाजूला भरपूर वर्दळ गाड्या इथे तुम्हाला दिसत असतील, कारण नाशिक पुणे हायवे हा असल्यामुळे भरपूर गाड्यांची रेलचल इथे चालू आहे आणि दिंडीचे वारकरी आपले चाललेले आहेत. तर आता माझ्यासोबत आहे कुठली दिंडी आपली माऊली? सोनेवानीची दिंडीकर आमच्याकडे आहे. तर किती दिवसापासून दिंडी आली तुमची? पहिलीच आहे. अच्छा, आणि दिंडी किती वर्षापासून निघते? 10 वर्षापासून चालू. तर अशा विविध प्रकारच्या दिंडी इथे त्र्यंबकेश्वर इथे येतात. तर आता तुम्हाला मी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या दिंड्या दाखवते. तर बघा तुम्ही. वारकरी बसले त्यांचा फोटो काढून दुकान बसली, वारकरी बसले हा का? त्यांचा फोटो काढून घ्या. तर आता 6 वाजले आहे आणि वारकरी अजून रस्त्याने चालतातच आहे. आता थकवा आल्यामुळे थोडेजण सगळेजण विसाव्यासाठी थांबले. आता विसाव्यासाठी थांबले का? बरं, कसं वाटतंय सगळ्यांना? तुला राजीची आठवण येते का?
मला माझी सून मला म्हण. तर हे बघा इथं एक छोटा मुलगा बिस्लरीच्या पाण्याची वाटप करतोय. दादा नाव काय तुझं? काय? कार्तिक. अरे वा वा छान. बघा हा कार्तिक छान सगळं वारकऱ्यांना मस्त बिस्लरीच्या बाटल्या देतोय. हे बघा असं ज्याला जसं जमेल तसं ज्याच्या त्याच्या परीने जे ते वारकऱ्यांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा आमच्या वारकरी भगिनी कशा बसल्या आहे बघा तुम्ही. हे बघा आपण आपल्या घरी असं बसतो का? कधी नाही बसत. थोडी जरी घाण असली तर आपल्याला नाही आवडत. यालाच तर दिंडी म्हणतात. तर नक्की तुम्ही सगळे पण एकदा तरी दिंडीला अवश्य या. गणना कोण करू हरिपाठ कोण करू. हे सुंदर महादेवाचं मंदिर आहे आणि आमची दिंडी पुढे आता मुक्कामाच्या ठिकाणावर चाललेली आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी चाललेले आहे. तर इथे वारकऱ्यांचा हरिपाठ चाललेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर बघा त्यांनी दिंडीचं कसं स्वागत केलं. जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभरा हिचा वल्लभ पाणी गुलागा जय तुळसी माळा गळा कटुंबी कटी कासे पिता. तर अशा प्रकारे आम्ही सामनगाव रोडला नाशिक रोडमध्ये मुक्कामासाठी पोहोचलो आहोत. तुम्ही बघितलंच त्या कुटुंबियांनी दिंडीचे किती छान स्वागत केले आणि सगळ्या कुटुंबाला अतिशय प्रसन्न वाटत होते. तर त्या कुटुंबियाची भेट मी तुम्हाला करूनच देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा या कुटुंबियांच्या वतीने इथं सगळ्यांना बिस्लरीच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं आहे आणि खूप छान व्यवस्था ह्या कुटुंबियांनी केलेली आहे. हे बघा वारकऱ्यांसाठी त्यांनी मस्त मंडप टाकला आहे. डेकोरेशन लाईटचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आता थोड्याच वेळात तिथं प्रवचन सुरू होणार आहे. तर आता सगळेजण प्रवचन ऐकूया. सॉरी हां सॉरी मला माहीत नव्हतं. तर कीर्तन आहे इथं. तर आता इथे थोड्याच वेळात कीर्तन सुरू होणार आहे. तर आता इथे कीर्तन सुरू झालेलं आहे. तर कीर्तन दाखवते मी तुम्हाला. तर हे गायकवाड कुटुंब ज्या दिवशी इथे दिंडी येते त्या दिवशी ते त्यांचं हळदी कुंकू साजरं करतात. आणि तुम्ही बघू शकता त्या महिला सर्व आम्हा वारकरी भगिनींना हळदी कुंकू लावत आहे आणि त्यांनी सगळ्या भगिनींना आमच्या वारकरी भगिनींना हळदी कुंकाचं वाटप केलेलं आहे. ऐसे आवडते मला. हरे 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आपल्यासोबत आहे काय कैलास काशीनाथ गायकवाड. तर यांच्या मळ्यामध्ये गायकवाड मळा म्हणजे सामनगाव रोडला आहे ना. तर तिथं आमचा मुक्काम आहे आज. तर त्यांनी आमची खूप छान जेवणाची सोय वगैरे केली. जेवणासाठी मसाले भात उसळ पोळी आणि जिलेबी असं छान जेवण. तर किती वर्षापासून तुम्ही करता हे? 20 वर्षापासून. बघितलं का माऊली? 20 वर्षापासून हे माऊली असं वारकऱ्यांचं स्वागत करतात आणि वारकऱ्यांसाठी एवढं काय करतात.
तर अशा प्रकारे गायकवाड माळ्यामध्ये आमचे जेवणं वगैरे झाले, कीर्तन ऐकलं आणि गायकवाड परिवाराने आमचं खूप छान स्वागत केलं. आता तुम्ही स्वतः तुमच्या कानाने ऐकलं. गायकवाड परिवार हा 20 वर्षापासूनही वारकऱ्यांची सेवा करतो. तर कसं वाटलं तुम्हाला आज दिवसभर दिंडीचा आमचा प्रवास कसा वाटला? तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि तसेच परत उद्याचा ब्लॉग बघा. उद्याचा आमचा प्रवास कसा असेल तो. गुड नाईट, शुभरात्री, रामकृष्ण हरी.